आज आपण हा ग्लॅम आय लुक क्रिएट करणार आहोत. तो कसा करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. फर्स्ट ऑफ ऑल इथे मी ॲब्रो डिफाईन करून घेतले आहे. त्यानंतर लाईट कलरचा कन्सिलर घेऊन तो आयलिडला लावला आहे आणि व्यवस्थित तो ब्लेंड केला आहे. त्यानंतर मी इथे लूज पावडर घेऊन व्यवस्थित लॉक केला आहे. मग नंतर इथे ब्राऊन कलरची लिप लायनर पेन्सिल घेऊन गाईडलाईन काढली आहे जशी मला हवी आहे तशी. मग डार्क ब्राऊन कलर घेऊन तो व्यवस्थित स्मज केला आहे, ब्लेंड केला आहे. त्यानंतर मी इथे लाईट ऑरेंज कलरचा मीन्स ऑरेंजशीच ब्राऊन कलरचा आयशॅडो घेऊन क्रीजला ब्लेंड केला आहे. त्यानंतर इथे मी मेकअप रिमूव्ह वॉटर घेऊन माझी क्रीज क्लीन केली आहे. त्यानंतर मी इथे क्रीज कट केली आहे. जर तुम्हाला कट क्रीज करता येत नसेल तर ही एक तुमच्यासाठी छोटीशी टिप आहे. तुम्ही जिथे लायनर लावता तिथे कन्सिलर चा एक डॉट लावायचा, वर पाहायचं तर तुम्हाला इथे गाईडलाईन मिळून जाईल. त्या गाईडलाईनप्रमाणे तुम्हाला क्रीज कट करायची आहे. मी इथे फुल कट क्रीज केली आहे. त्यानंतर कन्सिलर व्यवस्थित ब्लेंड केला आहे, पावडर लॉक केली आहे. त्यानंतर मी इथे ऑरेंजिश पीच कलरचा आयशॅडो घेतला आहे आणि तो टॅप टॅप मोशनने लावला आहे. इथे मी काजल पेन्सिलने आयलायनर लावला आहे आणि तो व्यवस्थित स्मज केला आहे. त्यानंतर मी अंडर वॉटर लाईनलाही काजल पेन्सिल वापरली आहे आणि ती थोडीशी बाहेर काढला आहे लायनर, कारण मला इथे ग्लॅम लुक क्रिएट करायचा होता आणि तोही व्यवस्थित स्मज करून घेतला आहे. आणि नंतर जी ब्राऊन कलरची मी आयशॅडो घेतली होती ती वॉटर लाईनच्या खाली व्यवस्थित लावून घेतली आहे. त्यानंतर माझं जे आयलायनर लावलं होतं ते शार्प करायचं होतं म्हणून मी इथे लाईट कलरचं कन्सिलर घेतला आहे आणि छोट्या ब्रशने जसं मला शार्प करायचं तसं मी लावलं आहे आणि ब्लेंड केलं आहे. ही पण तुमच्यासाठी एक छोटीशी टिप आहे. जर तुमचं लायनर शार्प करायचं असेल तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. तुम्ही पाहू शकता एका साईडचं लायनर माझं किती शार्प दिसतं आणि एका साईडचं कसं आहे. त्यानंतर मी इथे शिमर घेतला आहे. जर तुम्हाला माहिती करायचं असेल मी इथे कोणती आयशॅडो पॅलेट वापरली आहे तर कमेंट फॉर द लिंक. मला खूप आवडली कारण मी पहिल्यांदाच यूज करत होते आयशॅडो पॅलेट आणि ह्याचं पिगमेंट मला खूप जास्त आवडलं. त्यानंतर मी इथे टिकल्या वापरल्या आहेत कारण माझ्याकडे राइनस्टोन नव्हते. तो हा होता माझा आजचा लूक. तुम्हाला हा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर मला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.